यशस्वीतांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन 2024. काय काय करावं लागतं यश मिळवण्यासाठी? ऐका यशस्वीतांच्या तोंडून त्यांचीच यशोगाथा. चला आपण पाहूया. स्टडी सर्कल कोकरूडच्या वतीनं व KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड यांच्या वतीनं हा सत्कार सोहळा. आज या ठिकाणी 2024 हे एक वर्ष आणि 2023 हे एक वर्ष आपल्या स्टडी सर्कल कोकरूडच्या किंवा या कोकरूडच्या निनाई देवीच्या आशीर्वादाचं कौल या 2 वर्ष आपल्याला मिळालेले आहेत. 2023 ला ज्या ठिकाणी दुष्काळ पडला होता, स्पर्धा परीक्षा असेल किंवा पोलीस खात्यातील यंत्रणा असेल किंवा केंद्रीय पोलीस दल असेल किंवा बऱ्याच अंशी इतर ज्या शासकीय सेवा आहेत या सेवांपासून कधी तुटक असा अनुभव कोकरूड गावासाठी तरी आला नव्हता. कारण इथून पाठीमागे जे घडलेले सर्व अधिकारी आहेत त्या अधिकारी वर्गाचा असेल, सर्व यशस्वीतांचा असेल, कायमस्वरूपीचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. पण या काही गेल्या वर्षामध्ये 15 पासून एक 17-18 वर्ष 17 ते 2018च्या आसपास 2015 पासून आपल्याकडं म्हणावी तशी अधिकारी वर्गाची जी नोंदणी लागते कोकरूड गावासाठी, हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून फेमस होतं, अशा पद्धतीची वर्णी आपल्याकडे लागली नव्हती. किंबहुना आपल्याला तो थोडासा काळ अगदी दुष्काळाचा गेल्यासारखा म्हणावं लागेल. आणि 2023चा जो पहिला रिझल्ट आला, पहिला रिझल्ट म्हणण्यापेक्षा त्या 2-3 वर्षानंतरचा जो पहिला रिझल्ट आला, जे यशस्वीतांचं पहिलं पर्व सुद्धा आपण त्यावेळी यशस्वीतांचा सत्कार आपण घेतलेला आहे. मुंबई पोलीसमध्ये सलग आपले 3 पोलीस कर्मचारी म्हणून नियुक्त झाले. तो पहिला आपला गौरव होता त्या 2-3 वर्षानंतरचा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता खंड पडलेला नाही. म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा आपल्या या स्टडी सर्कल कोकरूड असेल, या कोकरूड गावचे जे बाकीचे हे आहेत यशस्वीत आहेत, या सर्वांच्या माध्यमातून हा निकाल आलेला आहे. आणि या वर्षीचा निकाल म्हणजे 2023 पेक्षा 2024चा जो निकाल आहे तो दुप्पट किंवा तिप्पट अशा पद्धतीचा लागलेला आहे. म्हणजे 3-4 पाठीमागच्या वर्षी सिलेक्ट झाले तर या वर्षी आपल्याला त्याचा आकडा हा दुपटीनं वाढलेला दिसतो. 6-7 यशस्वीतांचा आकडा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मग हे त्यांच्या पाठीमागचं त्यांचं कष्ट असेल, त्याच्यानंतर जो आपल्याला सुवर्ण काळ आता अनुभवायला मिळणार आहे इथून पुढे सुद्धा, जी आता आपली परंपरा पडलेली आहे, याच यशस्वीतांची परंपरा तुमच्यापासून ही कायमस्वरूपी सुरू राहील ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्या आपण जमलेलो आहोत, ज्या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण आता होऊ घातलेला आहे, तो यशस्वीतांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपले स्टडी सर्कल कोकरूडचे सर्व पदाधिकारी, सर्व जे पोलीस अधिकारी आहेत किंवा ज्या स्टडी सर्कल कोकरूडमध्ये यशस्वी होण्यासाठी ज्यांची सुरुवात झाली हे म्हणावं लागेल, असे सर्व फाउंडर मेंबर असतील, सर्व सदस्य असतील, सर्व पदाधिकारी असतील, ते या कार्यक्रमासाठी आज उपस्थित राहिलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मी नाव घेतो राहुल नांगरे पाटील सर आहेत, ज्यांनी सुरुवात केली आणि खूप खडतर काळातून मुंबई पोलीसमध्ये त्यांची निवड झाली होती. मात्र इतका खडतर प्रवास त्यांनी सुद्धा अनुभवलाय, त्याची सर्वांना कल्पना आहे. जे कोकरूडमध्ये त्यांच्याबरोबर घालवलेला काळ असेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला तो एक अनुभव येईल. त्याच वेळी अनिल शिपेकर असेल, अमोल सुतार असेल, फयाज मुलानी असतील, या सर्वांनी सुद्धा त्याच वेळी मुंबई पोलीस या पदाला गवसणी गाठली होती. तर ते आपल्यामध्ये आहेत. आदरणीय विलास नांगरे सर, जे TAT CTET सर्व परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून आजपर्यंत आपल्या सर्वांना एक मार्गदर्शकाची मोलाची भूमिका करत आलेले आहेत, ते या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर विश्वास गोडे पाटील सर, ज्यांचं नाव सुद्धा आम्ही प्रामुख्यानं मार्गदर्शकांमध्ये सुद्धा घेईल आणि आज यशस्वीतांमध्ये सुद्धा ते आज विराजमान आहेत. या माध्यमातून त्यांचं सुद्धा खूप स्वागत आहे या ठिकाणी. आणि या कार्यक्रमासाठी परत स्टडी सर्कल कोकरूडचे आजीवन सदस्यपद आणि सचिवपद असणारे आदरणीय बाबासू नांगरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय अशोक नांगरे बापू या ठिकाणी आहेत. रणजित सर आहेत. बऱ्याच जणांची नावं. आदरणीय महेश पाटील सर हे सुद्धा आमच्या मार्गदर्शकांच्या भूमिकेमध्ये सदैव स्टडी सर्कलच्या पाठीमागं एक मोलाची भूमिका बजावणारे म्हणून कायमस्वरूपी उभे आहेत. हे आमचे आधारस्तंभ या ठिकाणी आम्हाला कायम प्रेरित करत असतात आणि त्याचाच आज हे फळ म्हणावं लागेल की या वर्षी सुद्धा आमचा घवघवीत असा यशाचा रिझल्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. प्रामुख्याने यशस्वीतांमध्ये नाव घ्यायची झाली तर या वर्षी आपल्याला
बरेच लोकांची नावं आहेत. त्या ठिकाणी मी यशस्वितांच्या नावांची वर्णी ज्या ठिकाणी लागलेली आहे आणि जे यशस्वित आहेत त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. या ठिकाणी आपल्याला अमर घोडे सर, ज्यांना मी विश्वास पाटील सर असं म्हणतो, त्यांची जिल्हा परिषद सांगली येथे बटवाडी येथे प्राथमिक शाळावरती शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ते सुद्धा या सेंट्रलच्या परीक्षेच्या मार्फत. त्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यानंतर आजच्या सत्कार मूर्ती प्रथमेश सनगर, ज्यांची आसाम रायफलपदी या ठिकाणी निवड झालेली आहे, त्यांचंही मी सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. त्यानंतर ओमकार कोरगावकर यांची केंद्रीय राखीव पोलीस बलामध्ये म्हणजे सीआरपीएफ मध्ये नियुक्ती झालेली आहे. त्यांचंही आपल्या स्टडी सर्कल कोकणच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर संग्राम घोडे सुद्धा या ठिकाणी आपल्या आर्मीमध्ये, इंडियन आर्मीमध्ये सुद्धा त्यांचीही नियुक्ती झालेली आहे. त्यांचंही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. त्यानंतर चेतन दिंडे, ज्यांची सांगली होमगार्डमध्ये निवड झालेली आहे, त्यांचंही या ठिकाणी स्टडी सर्कल कोकरूडच्या माध्यमातून स्वागत आहे. त्यानंतर सौभाग्यवती नीलम रणजित देसाई यांची सातारा जिल्हा कनिष्ठ लिपिकपदी एमपीएससीतून निवड झालेली आहे, त्यांचंही या ठिकाणी खूप मी स्वागत करतो. आणि या सर्व यशस्वितांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रितांना एक बोलवत आहे. या ठिकाणी सर्वांत पहिलं जर आम्ही आपलं वयामानानुसार आणि पदश्रेणीनुसार जर आम्ही जायचं म्हटलं तर बरीच लोक आहेत. म्हणजे वयानुसार जायचं म्हटलं तर, आणि पदानुसार सुद्धा आम्हाला सगळेच त्या लेवलचे आहेत. म्हणजे आम्ही याच्यात कोणाला कमी किंवा मोठ्या पदाचं असं कोणी म्हटलेलंच नाही. आमच्यासाठी हे यश तेवढंच महत्वाचं आहे जेवढं म्हणजे गरुड कितीही उंच उडला आणि आकाशाची झेप घेत तो किती अंतर पार केलंय याच्यापेक्षा गरुडानं झेप घेतलंय हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळं सगळे आमच्यासाठी त्याच बहुतुल्य मोलाचे आहेत. प्रथमतः मी चांगली गोष्ट आहे की मागच्या वेळेला ज्यावेळेला काही लोकांचा सत्कार झाला होता त्यावेळेला सुद्धा आम्ही म्हटलं होतं की मला वाटते अर्जुन मोहिते सर जे आहेत त्यांचा आपण सत्कार घेतला होता. त्याला मी म्हटलं होतं की आज आपल्यामध्ये एक अर्जुन निर्माण झालाय आणि पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला असंख्य अर्जुन जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तर त्यावेळेला जे म्हणलं होतं, आता म्हणजे चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला समजा दोघं जण यशस्वी झाले तर आपण त्यांची नावं सहज घेऊ शकतो. पण आता मला यादी बघायला लागते की त्यामुळे चांगली गोष्ट आहे की यादीमध्ये नावांची संख्या जी आहे ती वाढत आहे. आता माझ्या परिचयाची 2-3च नावं आहेत यातली, बाकी जे आहेत ते मला विस्मरण झालंय. आता बघा अमर घोडे तर काय आपले माहित आहे तुम्हाला सर्वांना. आता प्रथमेश सनगर असेल, ओमकार कोरगावकर असेल, संग्राम घोडे असेल किंवा चेतन दिंडे असेल, नीलम देसाईताई असतील किंवा बाकी जे अपयश तुम्हाला शिकवतं की नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे जेणेकरून आपल्याला यश जे आहे ते गवसणी घालेल. आज आपला ओमकार असेल किंवा आपला माळवडीचा आपला ओमकार असेल किंवा तुमचे नीलमताई असतील, तर यांनी जे आज यश मिळवलेलं आहे तर ते यश काय त्यांना या आजच मिळालेलं नाही किंवा एका रात्रीमध्ये मिळालेलं नाही. तर त्या पाठीमागे त्यांचं कष्ट जे आहे, आता नीलमताई जे आहे तर मी त्यांच्या ऐकलेलं आहे की त्यांनी एमपीएससीचा अभ्यास बरेच वर्ष झालं करतायत, त्यातून त्यांना बऱ्याच वेळेला अपयश आलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मनामध्ये असणारी जी जिद्द आहे ती सोडली नाही आणि त्यांनी यावेळेला यश मिळवलं. भविष्यात आणि त्या एमपीएससीची परीक्षा देऊन आणखीन चांगले यश मिळवतील. तर मला एक प्रसंग आठवतोय, मला वाटतं सुमित कासार असेल, त्याच्या अगोदर मला वाटतं राहुल आणि आणखीन सागर असेल, तर ते झाले होते आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. मला वाटतं या बँकेच्या ठिकाणी तो उभा राहिला होता आणि पाऊस चालू होता. त्याला या डोळ्यामध्ये अश्रू आले होते की मी एवढं कष्ट केलं आणि मला थोडक्यासाठी म्हणजे त्यामध्ये अपयश आलं. तर त्याला तो मला बोलला की नाना मी तुम्हाला सांगतो की या 2 वर्षामध्ये किंवा पुढची जी भरती आहे त्याच्यामध्ये मी 100% तुम्हाला यश मिळवून दाखवेल. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारी जी जिद्द आहे तर ती जिद्द जी आहे ती आज प्रत्येकाच्या मनामध्ये असायला पाहिजे. आता सत्कार आयोजित करण्याचा एकच गोष्ट असते की सत्कारा पाठीमागून एक गोष्ट साध्य काय होती की त्याच्यामुळं पुढच्यांना प्रेरणा मिळते. तर ती गोष्ट चांगली आहे. या पुढे सुद्धा आपल्याला सत्कार घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये बरीच आपले जे आहेत की मुलं की ज्यांना काही कारणास्तव अपयश येत आहे किंवा त्यांच्या घरची परिस्थिती असेल म्हणा किंवा काही कारणास्तव अपयश येत असेल,
तर आज जो आपण सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं त्यांना जे काही कमकुवत बाजू असतील तर त्या सुधारायचा त्यांना एक संधी मिळेल. तर त्यासाठी मी आता जे काही यशस्वी झालेत त्यांना विनंती करतो की त्यांनी जो काय त्यांचा प्रवास असेल, मग वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल किंवा इथनं मागे जे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडल्या असतील तर त्या त्यांनी इथं सांगाव्यात, जेणेकरून आता पुढे जे अभ्यास करत आहेत त्यांना त्यातनं काहीतरी घेता येईल किंवा त्यातनं त्यांना चालना मिळेल अभ्यास करण्यासाठी. मी काही जास्त वेळ बोलणार नाही. जे काही यशस्वी झालेत त्यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यामध्ये आणखीन त्यांना यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला एकच सांगतो की अपयश तुम्हाला किती वेळा येऊन दे, तुम्ही प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमच्या कष्टाचं जे आहे ते चीज होतं आणि तुम्हाला ईश्वर सुद्धा साथ देतो. म्हणजे म्हणतात बघा, तुमच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट असेल की जर तुम्ही मनापासून तुमच्या मनामध्ये प्रेरणा घेतलेली असेल तर ती गोष्ट तुम्हाला भविष्यात कधी ना कधी येऊन भेटते, म्हणजे मिळते तुम्हाला ती गोष्ट. तर मी एवढं सांगेन. आणि मी खरंच या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी सत्काराचा समारंभ आयोजित केलाय त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो, कारण ते खूप महत्वाचं असतं. कारण जर तुम्ही एखाद्यानं यश मिळवलं, त्याला जर तुम्ही त्याच्या यशाला जे काही त्यानं कष्ट केलेलं असेल त्याला जर तुम्ही प्रेरणा दिली नाही किंवा त्याला जर का तुम्ही त्यानं जे काही मिळवलेलं आहे त्याला जर सल्यूट केला नाही तर त्याला पण वाटतं की आपण नेमकं काय केलंय. त्यामुळं तुम्ही जो सत्कार समारंभ आयोजित केलाय तो खूप महत्वाचा आहे. असंच आपण आणखीन जी मुलं या ठिकाणी पुढं या ठिकाणी बसलेत तर ती या सत्कार मूर्तींच्या जे स्थानं आहे त्या ठिकाणी येऊन पुढच्या वेळेला तुम्हाला बसलेले दिसतील, एवढे मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद नाना. ओमकार कोरगावकर ज्यांची CRPF पोलीसपदी निवड झालेली आहे त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपले अनुभव आणि आपल्याला आलेल्या अडचणी किंवा इतर जे करणारे आहेत, स्पर्धा परीक्षा असतील किंवा केंद्राच्या सर्व परीक्षा असतील, इंडियन आर्मी असेल किंवा बाकीच्या कोणत्याही पोलीस भरती असतील तर यांच्यासाठी थोडंसं मार्गदर्शन करावं. ओमकार कोरगावकर. पहिल्यांदाच बोलतोय त्यामुळे जरा समजून घ्या, जास्त असं अडकलं वेळ. तर माझा प्रवास जवळजवळ 2020ला सुरू झाला आणि ह्या प्रवासात म्हणजे महत्वाचं कोणती गोष्ट शिकली असेल तर ती संयम म्हणजे काय असतो ते शिकले. कारण जवळजवळ 3-4 परीक्षेत माझं 2-2 मार्कांना काटावं गेलं. असं वाटायचं की नाही बा आता जरा राहिले, जरा आता करायला पाहिजे. आणि काय काय शेवटला 2 परीक्षेनंतर असं वाटलं की झालं आता गिवअप करावा बास सगळं. पण त्यावेळेस एक मित्र होता, त्यानं असं साथ दिली की बाबा काय नाही, हे होणार आहे तर तुझ्याकडनंच होणार आहे. तर असं प्रत्येक वेळेस तुम्हाला पण असं काय काय वेळ अपयश आलं असेल तर इथून पुढे पण बाय चान्स म्हणजे यशस्वी होणारच आहेत सगळे. बाय चान्स कोणाचं 1-2 मार्काने गेलं तर कधीच सोडू नका, कारण आपण काय एकदम काटावर आलेलो असतो आणि तिथनं फक्त एक शेवटची पायरी आपण चढायची असते. त्या पायरीपासून मागं आलो तर आपलं सगळं आपण एवढं केलं सगळं वाया जातं. शेवटची पायरीला आपण आलो असतो, एक पायरी फक्त चढायची असते आणि वेळ पण आपली लय लय हे बघते, म्हणजे काय बोलतात त्याला, वेळ पण आपल्याला लय परीक्षा बघते. मग शेवटपर्यंत आपण खचून जायचं नाही, एकच सांगत जायचं की बाबा काय नाही, आपलं होणार आहे, आपण करणार आहे. आणि अभ्यासाच्या बाबतीत झालं तर टाइम टेबल हे करून, टाइम टेबल एक खूप इम्पॉर्टंट होता ह्याच्यात की बाबा टाइम मॅनेजमेंट कशी आहे, काय तुम्ही प्रत्येक विषयाला किती वेळ देताय काय, ह्याचं पण खूप हे होतं. तसं माझ्या मनात पोलीसला व्हायचं होतं, पण नशिबान जरा हे झालं, 1-2 मार्क हे झाली, त्यामुळं आता CRPF भेटलं. CRPF पण पहिल्यापासून होती, इच्छा होतीच, पण तरी पण फॅमिली हे बघता जरा पोलीस कम्फर्टेबल वाटत होतं. पण काय नाही, हे पण काय वाईट नाही की सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट भेटले. आणि काय काय ह्या अभ्यासाचा म्हटला तर ह्याचा RWAच्या ह्याच्यातून अभ्यास केला. आणि ह्यामध्ये खूप महत्त्वाचं होतं म्हणजे सराव. प्रश्नपत्रिका आपण जेवढ्या सोडवल तेवढा जास्त आपल्याला कॉन्फिडन्स येत जातो. आपल्याला वाटतं काय एवढं सारखं सोडवायचं, काय एवढं सारखं सोडवायचं, पण ते प्रश्नपत्रिकाच खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण पेपरला बसलं की असला प्रेशर येतो का नाही. माझं ते झालं, कोल्हापूरचा पेपर 100 पैकी जवळजवळ 98 मार्काचा पेपर पूर्णपणे झालेला सगळं, म्हणजे प्रश्न एकदम सोपा होता. पण तिथं जेवढा सराव केला नाही प्रश्नपत्रिका सोडवायचा
काय नाही काय होतंय, आपला झाला अभ्यास, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो आणि तिथं गेल्यावर लागला हात थरथरायला. तिथं झालं कळायचं पण. आणि मग हेच इम्पॉर्टंट होतं की बाबा इथं आपण त्या माहोलमध्ये हे केलं का नाही, पोरांच्या बसून बाबा पेपर सोडवला कुठं काय, की तोच प्रेशर आपल्याला हँडल करायचा, तिथं आपल्याला सवय लागून जाते. त्यामुळे आम्हाला पण महेश दादांनी पण मला 2-3 वेळा सांगितले की बाबा तू पेपर सोडव, पेपर सोडव, पेपर सोडव. पण काय ऐकलं नाही त्यावेळेस. मग आयुष्यात 2-4 चुका असा होत जातात की आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतो की नाही बा काय नाही हे. आणि महत्वाचं म्हणजे मागल्या वेळेस मी ग्राउंडला जरा टाळाटाळ केली, मग त्यामुळे मागल्या वेळेस माझं 37 मायक्रो सेकंदाने मुंबईला हे गेलं, 2 मार्क गेले, त्यामुळे मुंबईची पण पोस्ट माझी राहिली. मग अशी कुणी टाळाटाळ करू नका बाबा, असं म्हणू नका माझ्याकडे 4-5 वर्ष येतं, मी पुढे बघीन. हे काय आहे ते या 6 महिन्यातच करणार आहे असं ह्या बेतानं करा. आणि आता काय आम्ही सपोर्टला आहेच सोडा बाकीच्यांना, पण तुम्ही पण खूप एकदम मनापासून प्रयत्न करा एवढं बोलताना. आणि महत्वाचं म्हणजे बापू गेल्या वर्षी बापूदादा मला गोळा शिकवला. माझा 6 ते 8 मार्काचा गोळा पडत होता, पण जीव लावून शिकवणारा कोण होता तर बापूदादा होता. कारण भले म्हणजे बाकीची सगळी जण व्यस्त होती म्हणजे आपले, त्यांना पण शेवटी करिअरचा त्यांचा शेवटचं होतं, त्यामुळे त्यांना करणं भागत होतं. पण बापूदादा दररोज विचारायचा, ओमक्या गोळा टाकलास का, किंवा व्यायाम केलास का, हे मला मागल्या वर्षी सांगायचं होतं. पण थोडक्यात 2 मार्काने गेल्यामुळं आत्ता चान्स मला भेटला की बापूदादाचं हे सांगायचा. त्याबद्दल बापूदादाचा पण धन्यवाद. आणि बापूदादांनी आणि सगळ्यांनी जे हे केला, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सगळ्यांचं पण आभार. आणि एवढं बोलताना थांबतो. काय ह्याच्यापेक्षा चांगलं. चला, यानंतर प्रथमेश सनगरला मी विनंती करतो, ज्याचं आसाम रायफल मध्ये नियुक्ती झालेली आहे, त्यानं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पहिल्यांदाच बोलतोय, समजून घ्या, काय चुकलं विकलं तर. माझा प्रवास 2021 ला चालू झाला. मी स्टाफची पहिलीच भरती दिली तेव्हा. पेपर काय एवढा म्हणावा असा सोपा गेला नव्हता, तरी पण काटावर आपला पास झालेलं. फिजिकल जरा डीम पडलं, त्यामुळे जरा फिजिकलला हे झालं तिथं. 2022 ला चांगला आपला अभ्यास करून गेलो पेपरला, तरी पण काय नाही. शेवट फायनल रिझल्ट ढोकला 0.83 ने. तेव्हा मला महेश दादा बोलले काय म्हणजे कॉलेज सुटले वेगळा कमी मारला असता तर 1 मार्क पडला असता. त्या डिप्रेशन मध्ये मी लय अभ्यास केला. आणि विशेष म्हणजे बापूदानं मला जीएस काय एवढं जमत नव्हतं. माझं मॅथ्स अँड रिझनिंगच परफेक्ट होतं, त्यामुळे काय मी एवढा जीएसला फोकस देत नव्हतो. जीएस मला बाप्यादानं आपल्या लुसेंटच्या नोट्स बीट सगळं काढून दिलेलं. त्यात आपलं सुशांत नंदी ते आपल्या नोट्स पाठ करून आपलं त्यातले आपले जीएस माझं आपलं बऱ्यापैकी आलं बरोबर. आणि आता मग फिजिकल झालं थोडं तिकडे, आपला रिझल्ट आता लागला फायनलचा. एक शब्द बोलला होता मागल्या तेवढं बोललाय. धन्यवाद. यानंतर चेतन दिंडे, सांगली होमगार्ड मध्ये ज्याची निवड झालेली आहे, त्याला मी विनंती करतो त्यांना जरा आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. चेतन दिंडे. नमस्कार. तर मी आज इथं उभा आहे ते माझ्या भावांच्यामुळे उभा आहे, आणि ह्यांच्यामुळे मी प्रॅक्टिस वगैरे केलं, आणि मला यांनीच रनिंगला वगैरे न्यायचीत आणि प्रॅक्टिसला वगैरे. आणि विशेष म्हणजे की बापूदादानं गोळा वगैरे शिकवला, आणि आम्ही गोळा वगैरे शिकलो. आणि म्हणत होते घाबरत आहेत. ठीक आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला अमोल सुतार सर, ज्यांची 2013-14च्या आसपास किंवा 14-15च्या सालामध्ये मुंबई पोलीसपदी निवड झाली होती, ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. यानंतर नीलम देसाई, ज्यांची सातारा जिल्हा कनिष्ठ लिपिकपदी निवड झालेली आहे, त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नीलम देसाई मॅडम.
सर्वांना नमस्कार. मी नीलम रणजित देसाई. सर्वप्रथम मी स्टडी सर्कलच्या सर्व सदस्यांचे आणि मान्यवरांचे आभार मानते की त्यांनी इथे यशस्वीतांचा जो सत्कार समारंभ आहे तो आयोजित केला. त्यासाठी माझा प्रवास तसं सांगायचं गेलं तर आयुष्यात मी 2 गोष्टी फक्त शिकले ह्या सगळ्या प्रवासातून. 2017 पासून अभ्यास चालू केला होता. पुण्यात जॉब करत करत MPSC करत होते. पाठचा जो ग्रुप C चा रिझल्ट होता तो माझा 1.5 मार्क्सनी गेला होता. त्याच्यानंतर मला असं वाटलेलं की संपलं आता, कारण लग्न झालं होतं. माझे मिस्टर त्यांची सगळ्यात मोठी आणि मोलाची साथ मला लाभली, कारण त्यांनी मला जो आपलं असं असतं की जॉबमध्ये एक गोष्ट शिकली होती की तुम्ही कितीही म्हणा मी पार्ट टाइम करीन, फुल टाइम करीन, 4 तास करेन, मग अभ्यास करेन, असं होत नसते. 4 तासाच्या जॉबला तुमचे 6 ते 7 तास गेलेलेच असतात. तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा तुमच्या लक्षात असतं अरे माझं हे काम करायचं राहिले, ते उद्या सबमिट करायचंय, ते उद्या सरांना द्यायचंय. त्यांचं ह्याच्यासाठी आभार मानेन की मला लग्नानंतर त्यांनी पूर्ण वेळ दिलेला. म्हणजे लग्नानंतर माणसांची स्वप्न असतात की आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे बाबा किंवा काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं तसं नव्हतं. त्यांचं एकच स्वप्न होतं की माझ्या बायकोने तिचा जो अभ्यास चालू केलाय तो कंटिन्यू पुढे चालू ठेवावा आणि तिने काहीतरी बनावं. आणि ह्याच्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केला ह्यासाठी सगळ्यात पहिलं मी त्यांचा आभार मानेन की जर नवरा कुणाला मिळावा तर तो असा मिळावा. दुसरं असं सांगेन मी सगळ्यांनाच, मी तर बऱ्यापैकी सगळ्यांना ओळखत नाहीच आहे, म्हणजे कोण कशाचा अभ्यास करतं काय करतं हा असं काही मला जास्त माहिती नाहीये. पण मी एक सांगेन की जो चुकत नाही तो देव असतो. जो दुसऱ्यांच्या चुकातून शिकतो तो माणूस असतो. आपण माणूस आहे, आपल्याला स्वतः चुका करायच्या नाहीत तर दुसऱ्यांच्या चुकातून शिकायचंय. यशस्वीतांचा जो सत्कार घेतला जातो ह्यासाठी की त्यांनी ज्या चुका केल्यात किंवा त्यांनी ज्या आयुष्यात केले ह्याच्यातून आपण काहीतरी शिकावं. आपल्याकडे 2 शब्द आहेत, कॅन आणि कांट. कॅन आपल्याला माहिती आहे आपण करू शकतो, कांट म्हणजे आपण करू शकत नाही. कधी विचार केला का तो शब्द इतका भारी काय, म्हणजे माझ्या आयुष्यात पाहिलेला तो शब्द आहे मी. कॅन मध्ये जो C करतो तो आपण कंटिन्युअसली असते. आपल्या अभ्यासात काय पाहिजे तर सातत्य पाहिजे, मग आपण काय होतो यशस्वी होतो कॅन. पण तिथं जर T आला तर तो कांट होतं. मग कांट म्हणजे काय आपण करू शकत नाही. तो T म्हणजे काय माहितीये, सगळ्यात भारी शब्द आहे टाइमपास. जिथं टाइमपास झाला तिथं कांट आलं, लक्षात ठेवायचं. जर तो टाइमपास काढला ना आपण यशस्वी आहेच, कारण तो कॅनच आहे. आणि तो टाइमपास कसला असतो, आपण मित्राचं लग्न आहे 4 दिवस आहे, काय होते 4 दिवसांना अभ्यासाला काय फरक आहे. गणपती आहेत, सगळे घरातले आलेत, म्हणजे मीही तेच केले. माझी 25 माणसांची फॅमिली आहे. सगळेजण भाऊ बहीण आले की 2 दिवसाच्या अभ्यासाने तुला काय फरक पडणार आहे, 2 दिवसातून पुण्यात आलीस तर काय होणार आहे. आधीच अभ्यासात होत नव्हता कारण जॉब होता त्यात, आणि परत इकडे 4 दिवस. गणपती 2 दिवस म्हटले की घरी 2 दिवस होत नसतात, 5 ते 7 दिवस जात असतात. मैत्रिणीचं लग्न आलं, घरात कोणाची डेथ झाली. मी सगळ्यांना एकच सांगेन, जगात काही चालले ह्याच्यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे. हे तत्व ज्याने पाळलं तो खरा यशस्वी. जर त्याने तिकडं माझ्या भावाचं काय चाललंय, बहिणीचं काय चाललंय, त्याच्या आयुष्यात काय चाललंय, तो मला येऊन प्रॉब्लेम सांगितलं की मीच आहे जो तो सॉल्व्ह करू शकतो, त्याच्या पलीकडे कोणीही माझ्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. हा ज्याचा पर्स्पेक्टिव्ह असतो ना त्यांना आयुष्यात लक्षात ठेवायचं आपल्या आई वडिलांना पण तात्पुरतं खुश करतोय, आई वडिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, भावाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. पण लॉंग टर्म साठी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर आता त्यांच्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करणं हाच खरा यशस्वी होण्याचा मार्ग आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आम्हाला जे पहिले फाउंडर मेंबर आहेत स्टडी सर्कल कोकरूडचे आणि सर्व स्टडी सर्कल कोकरूडचे पहिले आधारस्तंभ म्हणावे लागेल, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्टडी सर्कल कोकरूडची नीव राखली गेली, ते सर्व मान्यवर अमर सुतार सर, त्यानंतर राहुल नांगरे सर आणि अनिल चिपळेकर सर, या सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो की ते या कार्यक्रमासाठी आपला मोलात मोल वेळ काढून उपस्थित राहिले. यानंतर यशस्वीतांमध्ये जे आमचे आहेत विश्वास वडे सर, ज्यांनी आधीपासून आम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांची आता नियुक्ती झालेली आहे, त्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपले अनुभव आणि स्पर्धा परीक्षेचा असलेला जो यशोदाप आहे तो सुद्धा थोडक्या शब्दात मांडावा. विश्वास गोडे पाटील सर. ते लावायलाच पाहिजे, लावू काय हे असे आहे असे असणार नाही, दिवस उद्याचा येत आहे तो घरी बसणार नाही. कालचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्याच तो, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे ही, की खरंच माणसाच्या आयुष्यात घडत असताना, त्याचं अस्तित्व आणि आयुष्य घडवत असताना त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मगाचपासून मी बऱ्याचशाच गोष्टी ऐकल्या की महिषानं सगळ्यांनाच मार्गदर्शन केलं, जसं तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं तसा माझा मार्गदर्शक सुद्धा इकडे पाठीमागे बसला. कुठे गेला ते, इकडे बसलाय, महेश पाटील.
अशा अनेक संघर्षातल्या गोष्टी होत्या. संघर्ष प्रत्येकाचा लांबत गेला होता. आता अनिल असेल बाजूला, अमोल असेल, राहुल असेल, आम्ही बरेच दिवस एकत्र काढले. या स्टडी सर्कलमध्ये आमचा 7वी पासूनचा प्रवास इथं सुरू झाला. 5वी 6वी 7वी पासूनचा या जुन्या या इमारतीमध्ये असताना. आणि त्यावेळेचे सगळे पराक्रम आता इथं सांगायला नकोत, कारण याचं रेकॉर्डिंग सुद्धा सुरू आहे. कारण हे सगळ्याच गोष्टी प्रत्येकाच्या संघर्षाच्या मोठ्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला खरंच बऱ्याचशाच जाणीव जागृती इथं स्पष्ट होताना पाहायला मिळते की माणसाच्या आयुष्यात नवं काहीतरी निर्माण करत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे काहीतरी असतं. मुळात एक साधं उदाहरण जर सांगायचं झालं तर एका तिरुवनंतपुरम नावाचं एक छोटंसं गाव होतं, ज्या गावामध्ये 3 मित्र सतत सोबत कायम राहायचे. त्या तिरुवनंतपुरम मध्ये 3 मित्र सतत सोबत कायम राहत असताना त्यातला एक मित्र होता की ज्याला वर्गामध्ये काहीच येत नव्हतं, जसं आपल्याकडे सुद्धा असतात जे 35% मार्काने पास असायचे. दुसरा जो मित्र होता तो मध्यम होता की जो 40-45 ते 50% मार्काने पास असायचा. आणि तिसरा जो मित्र होता तो इतका उच्च होता की ज्याचे मार्क्स कायम 90%च्या वर असायचे. अशा 3 मित्रांची कायम जोडी असायची. त्यांची शाळा संपली. शाळा संपल्यानंतर त्यांनी स्वीकारलं कॉलेज. आता कॉलेजला जायचं तर जायचं कसं? 10वीचा वर्ग संपला होता. 10वीच्या वर्गामध्ये एका विद्यार्थ्याला मात्र 30-35% मार्क्स पडली होती. साहजिकच तो आर्ट्सची फॅकल्टी निवडणार होता, म्हणून तो आर्ट्सच्या वर्गात गेला होता. जो मधला होता त्यालाही वाटलं की माझ्याच्यानं काही सायन्स झेपणार नाही, कारण आमच्याकडे एक प्रथा असतेच, आम्हाला 40-45-50-60% मार्क्स पडले की आम्ही आर्ट्सचा रस्ता धरतो. ज्याला 70-75% मार्क्स पडतात तो सायन्सचा रस्ता धरतो. आणि परिस्थिती त्यांच्या बाबतीत सुद्धा अशीच झाली. दुसराही विद्यार्थी असाच म्हणाला, तो मित्र, की बाबा मलाही सायन्स जमणार नाही आणि मी सुद्धा आर्ट्सला निघून जाणार आहे. आणि जो त्यांचा तिसरा मित्र होता जो कायम 90%च्या मार्क्समध्ये असतो, साहजिकच सायन्सला निघून झाला. तिघांचं कॉलेज एकच होतं, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज जसं असतं तसं. तिथंही कॉलेजमध्ये तिघही एकत्र असायची. तिघांच्या मध्ये असा प्रश्न निर्माण व्हायचा, ज्यावेळेला एकमेकाच्या पाठीमागे परीक्षेला नंबर यायचे त्यावेळेला एक हमखास प्रश्न असा निर्माण व्हायचा की ज्याला काहीच येत नव्हतं त्याचा नंबर नेहमी मध्येच असायचा. त्यामुळे पुढचा आणि मागचा त्याला मदत करायचा आणि त्याला पुढे पुढे ढकलत आणायचा. असा प्रसंग सतत वाढत गेला होता. 12वीचे वर्ग संपले. 12वीचे वर्ग संपल्यानंतर ज्याने सायन्स केलं होतं तो मात्र साहजिकच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाणार होता. तो इंजिनिअरिंगला गेला. आणि जो मधला होता की ज्याला समपातळीवरती कायम असायचा, मधल्या टप्प्यामध्ये असायचा, 60%च्या मार्क्समध्ये असायचा, त्याला वाटलं की आता काय करायचं म्हणून त्यानं ग्रॅज्युएशन करूया असं समजायला सुरुवात केली. आणि जो खालच्या पातळीतला होता त्यानेही कुठेतरी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं. आणि तो ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतल्यानंतर मात्र त्याच्या आयुष्यात एक प्रसंग असा आला की त्याला राजकारणामध्ये ओढ निर्माण व्हायला लागली. आमच्याकडे जशा कॉलेजच्या निवडणुका असतात तशाच त्या निवडणुकामध्ये तो कायम सतत जाताना आम्हाला पाहायला मिळायला लागला. जो दुसरा मित्र होता त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, त्याने हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. आता करायचं काय म्हणून त्याने युपीएससीच्या परीक्षेचा कुठेतरी त्यानं ऐकलं, म्हणून युपीएससीची परीक्षा आपण देऊया असा एक संदर्भ त्याच्या समोर निर्माण झाला. आणि त्याने युपीएससीकडे वळाला आणि युपीएससी करून त्यानं युपीएससी क्रॅक केली. आणि तो त्या कालावधीमध्ये IAS झाला होता. म्हणजे जो खालच्या पातळीतला विद्यार्थी होता मधल्या टप्प्यावरचा तो IAS झाला होता. जो उच्च पातळीवरचा विद्यार्थी होता त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यालाही वाटलं की युपीएससी अंतर्गत IAS नावाची एक एक्झाम असते, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस नावाची, त्याने इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसची एक्झाम दिली होती. आणि जो खालच्या पातळीतला विद्यार्थी होता की ज्याला आम्ही सतत राजकारणामध्ये बघत होतो आणि त्यानं राजकारण सुरू झालं होतं, त्याचं राजकारण इतकं मोठं प्रफुल्लित झालं होतं की तो राजकारणामध्ये सर्वात पुढे आला, तो खासदार झाला होता. आणि तिसरं कुणाचंच उदाहरण नसून तुम्ही सगळ्यांनी ज्या माणसाचं नाव ऐकलंय त्याचं नाव होतं TN शेषन, की ज्या माणसानं आमच्या या सगळ्याच मतदानाच्या संकल्पनेमध्ये बदल करण्याचं काम केलं होतं ते TN शेषन IAS झाले होते. दुसरं नाव जो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता जो सगळ्यात सर्वश्रेष्ठ आपण मानला गेला त्याचं नाव होतं E श्रीधरन. ही जी कोकणची रेल्वेची ज्यानं सुरुवात केली ना, ज्या माणसाची ज्यानं नीव ठेवली त्याचं नाव होतं E श्रीधरन. आणि तिसरा जो विद्यार्थी होता जो रेल्वे मंत्रालयाचा मंत्री झाला होता त्याचं नाव होतं KP उन्नीकृष्णन. वर्गात असताना ज्याची 45-50% मार्क्स असायची त्याचं नाव KP उन्नीकृष्णन. तो या भारत देशाचा रेल्वे मंत्री झाला होता. आणि एक वेळ अशी परिस्थिती निर्माण झाली होती की वर्गामध्ये सगळ्यात शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी या भारताचा रेल्वे मंत्रालयाचा प्रमुख होता. आणि 2 नंबरला त्याच रेल्वे विभागाचा इंजिनियर म्हणून जो या ठिकाणी सगळ्यात जास्त मार्क वाढत होता तो E श्रीधरन त्यांच्या हाताखाली काम करत होता. आणि तिसरं उदाहरण सगळ्यात महत्वाचं जर द्यायचं म्हटलं तर त्या रेल्वे खात्याचा सचिव म्हणून KP उन्नीकृष्णनांच्या हाताखाली त्या ठिकाणी आम्हाला TN शेषन काम करताना पाहायला मिळाले होते. म्हणजे हाच चढाओढीचा प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये येताना पाहायला मिळतो. कारण की आम्हाला भगतसिंग प्रत्येक वेळेला सांगायचे की मी नास्तिक का आहे नावाचं पुस्तक जेव्हा आम्ही वाचायला जातो त्यामध्ये एक प्रसंग असा ते सांगितलाय की ते म्हणतात की बेंचच्या पाठीमागे बसणारा पोरगा सुद्धा या देशामध्ये क्रांती घडवू शकतो. ही संकल्पना ज्यांनी मांडण्याचं या भारत देशामध्ये प्रथम काम केलं होतं ते म्हणजे भगतसिंग होते. आणि खरंच हा सगळाच प्रसंग तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये तेवत ठेवण्याचं हे सगळ्यात मोठं काम आमच्या स्टडी सर्कलनं कायम केलं. कारण की इतका मोठा आदर्श दाखवण्याचं काम आम्हाला या स्टडी सर्कलनं दिलं होतं
इतकं मोठं काम आदरणीय विश्वास नांगरे पाटील साहेब असतील, आदरणीय आनंदरावजी पाटील साहेब असतील, आदरणीय देशमुख साहेब असतील, या सगळ्याच माणसांनी ही इमारत उभा केली आणि आम्हाला इथं कुठेतरी आस्था निर्माण झाल्याची पाहायला मिळाली. अभ्यास नावाची संकल्पना काय असते या स्टडी सर्कल मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा कळाले. माझ्या अंतरुणातला मित्र असायचा कायमचा बाप्या, पाठीमागे उभा आहे. ज्या बाप्याने इतकं मोठं कष्ट सहन केलंय, सोसलंय, आजही सोसतोय, आजही त्याचं सगळ्यांना तुम्हाला मार्गदर्शन लागतंय. जीएसच्या बाबतीत असेल, ग्राउंडच्या बाबतीत असेल, सगळ्यांना तुम्हाला या मार्गदर्शनाच्या संकल्पनेतनं बापू तुमच्या पाठीमागे नेहमी सतत उभा राहताना आम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे हा आदर्श तुमच्या माझ्या मनामध्ये ठेवत ठेवण्याची सगळीच मुलं काम करताना पाहायला मिळतात. की राहुल नांगरेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यानं त्यावेळेला त्याचा झालेला ऍक्सिडेंट असेल 10वीच्या परीक्षेच्या अगोदर, आणि त्यानंतर त्यानं स्वतःला बदललेलं, नंतर त्यानं मुंबईला जाऊन केलेला अभ्यास, नंतर स्टडी सर्कलमध्ये केलेला अभ्यास, त्याच परिस्थितीमध्ये तो आष्ट्याला गेला अभ्यास करायला, आणि आष्ट्यातनं अभ्यास करत असताना इतका मोठा संघर्ष त्या परिस्थितीमध्ये त्यानं झेलला होता. आणि तो झाला ज्याच्याकडे बिन आई बापाचं म्हणून बघितलं गेलं, असा मला अमोल सुतार मला आदर्श वाटू लागतो. की ज्यानं इतका मोठा संघर्ष, ज्याच्या पाठीमागे वडिलांचा हातच नव्हता कधी, लहान असताना ज्याचे वडील वारले, ज्याच्या पाठीवरच कशाचं काही नाही आणि कशा पद्धतीने काही निर्माण करू शकेल आम्हाला माहित पण नव्हतं. ज्यावेळेला अमोल पोलीस झाला त्यावेळेला कळालं, आणि त्यावेळेला जी छाती गर्भानं आमची फुलून आली होती त्यावेळेला अमोलकडे बघून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. एवढंच नाही, फैयाज मुलानीला जर पाहायचं म्हटलं, मी 4थीत असताना फैयाज मुलानी, मी 4थीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास करायचो, बेरीज वजाबाकीची गणित बघायला आणि विचारायला फैयाज मुलानी इथं स्टडी सर्कलमध्ये आलेला मला बघायला मिळायचा. आणि आज फैयाज मुलांनी ज्या वेळेला 3 स्टारची वर्दी घालून रस्त्याने चालताना मला बघायला मिळतो, त्यावेळेला खरंच मला आदर्श आणि आदर असल्याचा त्याच्या बाबतीतला वाटतो. इतक्या मोठ्या संकल्पना पाहिल्यात. निलमताई माझ्या बाजूला उभा आहेत, त्यांचा संघर्ष मी स्वतः रणजितच्या रूम मध्ये होतो पुण्यामध्ये असताना, मी स्वतः बघितलाय त्यांचा संघर्ष, ज्या रस्त्याला असायचे ते सगळे, आणि मी जवळनं बघितलेला आहे की त्यांचा अभ्यास सुरू असताना, कारण त्या जर बसल्या एक वेळेला आम्ही जेवायला सोबत असायचो, या जेवायला पण यायचे नाही तिथं. इतका मोठा संघर्ष त्यांनी केला होता. त्यांनी सांगितलं की मी जॉब करत शिकत होते, आणि या सगळ्या संकल्पना त्यांनी निर्माण केल्या होत्या. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक संघर्ष असतो, कुणाला लवकर मिळतं, कुणाला उशिरा मिळतं, पण मिळालेल्या प्रत्येक घटकाचा आणि घटनांचा आदर तितकाच मोठ्या जबाबदारीनं बाळगणं तुम्हाला आम्हाला गरजेचं वाटू लागतं. कारण इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये ती जाणीव निर्माण असल्याची मला पाहायला मिळते. कृष्णा चिपेकर सुद्धा तितक्याच मोठ्या जबाबदारीनं काम करताना आम्हाला पाहायला मिळतोय की त्याचं जे आदर असेल त्याच्या मनामध्ये जे काही तेवत राहिलेल्या या सगळ्या संकल्पना आहेत, रणजितच्या बाबतीतल्या असतील, महेशने तर आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणाला मदत केलीची आम्हाला बघायला मिळते. कारण शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये शिकत असताना महेश चालेला प्रत्येक गुण आम्हाला आदराचाच असायचा. महेश चालेला प्रत्येक संकल्पनेचा विचार असेल, एखादा मेसेज असेल, आम्हाला आदर वाटायचा. म्हणजे आदराच्या रूपाने केलेला बाबा असेल आमचा, ही सगळीच माणसं असतील, बाप्या असेल, रणजित असेल, सगळे असतील, तुम्ही सगळे असतील, प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी सोसलेलं आहे. प्रत्येकाचा संदर्भ इथं आल्याचा मला पाहायला मिळतोय. माझ्याही आयुष्यात अशा अनेक चढ उतार आलेले आहेत. रणजितला माहिती आहे, रणजितनं विद्यापीठात असताना, पुण्यात असताना बघितले होते, तुम्ही सगळ्यांनी बघितले आहेत. कारण की ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागल्या पाठीमागं निलमताईंनी सांगितलं की मला ह्यासाठी यायचंय, मला त्यासाठी यायचंय, मला इकडे जायचंय, तिकडे जायचं. अशा माझ्या आयुष्यातल्या सुद्धा बऱ्याच हजारो चुका आहेत. कारण कुणाच्या ना कुणाच्या तरी पाठीमागं फिरण्यामागे प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येकाचा वेळ निघून गेल्याचा मला पाहायला मिळतो. कारण ह्या सगळ्या संकल्पना माझ्याही बाबतीत आणि माझ्याही आयुष्यामध्ये घडल्याच्या तुम्हालाही आठवत असतील किंवा मलाही स्वतःला आठवतात. एक साधं उदाहरण जाता आता मला सांगायचंय तुम्हाला. विद्यापीठामध्ये अभ्यास करायचो, कोरोनाचा कालावधी आला होता, सगळंच संपलं होतं. त्यावेळेला कोकरूड गावातनं एक कोण मला नेहमी यायचा होता, त्यांचं नाव होतं सत्यजितराव देशमुख भाऊ. मी मुद्दामून त्यांचं नाव घेणार आहे कारण की विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठात शिकत असताना भाऊंचा प्रत्येक महिन्याला एखादा फोन यायचा आणि भाऊ मला म्हणायचे की अरे का आमरे कशाने हरलास, माझ्या पाठीमागे 27 वर्षाचा संघर्ष आहे, माझा बाप मंत्री असताना मला काही करता आलेलं नाही, तू कशाला हरलास, अभ्यास कर, हे सांगणारा मला पहिला आधार देणारा ह्या गावातला माणूस होता. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या आईबापाने माझ्यावरचा विश्वास संपवला, सगळ्या गोष्टी संपल्या, मला हे मिळालं, मला ते नाही जॉईन करायचं, मला ते नाही जॉईन करायचं, मी अशा सगळ्या गोष्टीतनं गेलो होतो. त्यावेळेला सत्यजित देशमुखाने दिलेला मला आधार सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा वाटला. तरीही प्रसंग राहुल असा होता की आम्हाला अपयश हे अंधश्रद्धेकडे घेऊन जातं. कारण यशाला अनेक बाप असतात, अपयश मात्र पोरखं असतं. अपयश अनेकांना अंधश्रद्धेकडे घेऊन जातो, तसा अंधश्रद्धेकडे वळलेलो मी सुद्धा एक होतो. एक साधी गोष्ट आहे, आम्हाला ज्यावेळेला अपयश येतं त्यावेळेला आम्ही सहज कुठेतरी गेलो तर मंदिरावरच्या त्या पायरीवरती आम्ही डोकं टेकायला सुरुवात करतो. राकेश बावडेकर नावाचा माझा एक मित्र होता, जो आता एक्साइज PSI म्हणून ज्याचं सिलेक्शन झालं राख्याचं. त्या राख्याने मी कायम करायचो, तोही अपयशी मीही अपयशी, करायचं काय तर देवाचं हुंबरं शिजवायचं, बाळूमामाला जा, ह्या देवरेशाला भेट, त्या देवरेशाला भेट. नाही, ही खरी परिस्थिती आहे. कारण त्यावेळेला का होत नाही, कशासाठी होत नाही, कारण मला प्रश्न पडायला लागला. सांगलीला जॉईनिंग झालं, सोडून दिलं. रत्नागिरीला जॉईनिंग झालं, मी सोडून दिलं. नाही, मला राज्यसेवा करायची, मला
अरे कशाला सोडतोयस, हा प्रसंग त्यावेळेला निर्माण झाला. आणि नंतर काहीच मिळायचं बंद झालं. सलग सगळ्या परीक्षा नापास होत गेल्या. 2020 ला सगळं नापास, 2021 सगळं नापास, 2022 सगळ्या परीक्षा नापास. आता करायचं काय प्रश्न पडायला लागला. मग करायचं काय, तर देवाला जायचं. तिथं गेल्यानंतर मेतके म्हणावाचं एक गाव आहे बघा, बाळूमामाच्या तिकडे गेल्यानंतर तिथं घोंगड्याच्या त्या शेजावर काय 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 बघतात. तिथं जाऊन त्या भंडाऱ्यात बसलो होतो. कारण मी कुठल्याही गोष्टीचा हे करणार नाही, उपद्व्याप करणार नाही, कारण ते मी केलंय मी. कारण मी इतकं कुणालाच बोललेलं नाही, कारण मला हे सांगणं गरजेचं वाटतं. कारण अपयश माणसाला अंधश्रद्धेकडे कसं घेऊन जातो, तर ते असं घेऊन जातो. मलाही घेऊन गेलं. अख्खे 6 महिने काही पुस्तक न वाचणारा मी रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. कुठेही बाहेर पडत नव्हतो. बघितलं तर काय, पाठीमागं रूम मध्ये एक अशी छोटेसे कोपरा होता, त्या कोपऱ्यामध्ये नारळांचा गट्टा साठला होता आणि सगळ्या अंगाऱ्याच्या दुपाऱ्याच्या पुड्या मात्र माझ्या उशीखाली साठल्या होत्या. ह्या गोष्टीचं मला सांगायला लाज वाटते, कारण की मी प्रसंगात असा विचार करत बसलो होतो. त्याच वेळेला राख्याचं सिलेक्शन झालं. राख्या आला आणि मला म्हटलं की राख्या म्हटला, लेका तू आमच्यापेक्षा हुशार आहेस आणि कशाला इथं बसलायस, मला काय प्रश्न पडतोय. राख्याला दुपारचा वेळेला फोन आला होता. राख्या म्हटला की चल आपण जाऊया ज्योतिबाला जायचं. आता झालं, आता परत देवाची वारी सुरू झाली होती, ज्योतिबाला जायचं तर जाऊया. तर मी राख्याला त्यावेळेला मी म्हटलं होतं जायचं आहे ना ज्योतिबाला तर जाऊया. स्वतःचा विचार करायला लागलो. मी करायला काय लागलोय, मागच्या पाठीमागे 6 महिने बघितले, इतकी गेलेली 5-7 वर्ष पाठीमागे बघितली. मी माझ्या आयुष्यात काहीच कमवू शकलो नाही. मी माझ्या आईबापाकडे कशा पद्धतीने जाणार आहे. सगळ्यात मोठा पहिला प्रश्न माझ्या समोर निर्माण झाला होता. ते सगळं जे गोळा केलं होतं का नाही मी, ते सगळं एका 2 पिशवीमध्ये भरलं. अख्ख्या 2 पिशव्या अशा नारळानं त्या अंगाऱ्या दुपाऱ्यानं भरल्या होत्या. नारळ साठलेले. इथं गेलं की नारळ देतात ना, ठेवायला हे ठेवून ठेवा, इथं ठेवा, तिथं ठेवा, या बाटलीतलं पाणी आहे नेऊन ठेवा, ते पाण्यामध्ये घालून, या असल्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला ते असं साठलं होतं. सगळं गोळा केलं आणि राख्याला म्हटलं की चल जाऊया ज्योतिबाला. दुपारची वेळ, एक रविवारचा दिवस होता. जेवलो आणि निघालो. आणि त्याला म्हटलं राख्या, पंचगंगेच्या नदीवर गेल्यावर थांब आणि जरा घाटावर घे. आणि गाडी घाटावर घेतली आणि राख्या म्हटलं काय घेऊन आलायस. म्हटलं तिथं गेल्यावर तुला सांगतो काय घेऊन आलोय. सगळं घेतलं आणि नेऊन ते सगळं पंचगंगा नदीमध्ये विसर्जित केलं आणि परमेश्वराला प्रार्थना केली, परमेश्वरा तू तुझ्या वाटेनं जा आणि बाबा मला माझ्या वाटेनं जाऊन दे. ज्यावेळेला माझं आयुष्य कधी थांबेल त्यावेळेला मी तुझ्याकडेच येणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला कधी वेळ लागणार नाही. आणि खरंच मित्रांनो, मी त्यावेळेला परत पाठीमागे आलो. अख्खे 6 महिने घालवून टाकले होते. 4 तासाचं शेड्यूल होतं, फक्त 4 तास झोपेचं शेड्यूल होतं. उरलेला सगळा वेळ अभ्यासात होता. अशा अनेक परीक्षा निघाल्या होत्या. शिक्षक भरतीची पण त्यावेळेला आमची ही परीक्षा आली होती अभियोग्यतेची, आणि अभियोग्यतेची परीक्षा दिली होती. पनवेल मनपाची परीक्षा दिली होती त्याच पिरियडमध्ये. मला चांगलं आठवते, वेटिंगला मी सांगली जिल्हा परिषद त्याच वेळेला निघालेल्या ह्या परीक्षा होत्या. त्यावेळेला माझे सलग 4 रिझल्ट आले होते. सांगली जिल्हा परिषदेला वेटिंगला आलो होतो, पनवेल महानगरपालिकेला सिलेक्शन झालं होतं, शिक्षक भरतीला सांगली जिल्ह्याला पदवीधर म्हणून सिलेक्शन झालं होतं, कोल्हापूर महानगरपालिकेला मी मेरिटला पहिलाच होतो. तिथं लागल्यानंतर हे 4-5 जे सलग रिझल्ट आले का नाही ते 6 महिन्यातले होते. कारण मी स्वतःवरती विश्वास त्यानंतर ठेवला होता. आजपर्यंत मी काय करत आलो, मी दुसऱ्यावरती विश्वास ठेवण्याचं काम करत आलो होतो. आणि त्यावेळेला मला कळालं की माणसाला सावरणारा हा माणूसच असतो, आणि माणसाला घडवणारा सुद्धा माणूस असतो, आणि माणसाला डबऱ्यात घालणारा सुद्धा, त्याचं आयुष्य निर्माण करणारा सुद्धा तोच माणूस असतो. कारण की आम्हाला बऱ्याच अशा गोष्टी येताना पाहायला मिळतात. ट्रकवर सहज रस्त्यानं चालायला लागलं तर वाचाल नावाचा एक संकल्पनेचा सुविचार लिहिलेला आम्हाला पाहायला मिळतो. मला आज मात्र त्या सुविचारचा अर्थ कळतो की वाचाल तर वाचाल, तुम्ही वाचाल तर खरंच वाचाल, नाहीतर नक्कीच संपून जाल. ही संकल्पना पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये जाणीव जागृतीने घेणं गरजेचं आहे. श्रद्धा अंधश्रद्धा बाजूला राहते, कारण श्रद्धा असावी, ती मात्र अंधश्रद्धेमध्ये रूपांतरित कधीच होता कामा नये. कारण तुम्हीच तुमच्या आयुष्याचा सत्कार निर्माण करणार असता. मग सांगितलं की इकडे बसणारी सगळीच माणसं कधी ना कधीतरी इकडे येणार आहेत, आणि हा क्षण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यावा इतकाच आशावाद व्यक्त करतो. आणि जाता जाता इतकंच म्हणतो, होऊ द्या ना वाद, आता संवाद झाला पाहिजे. अरे माणसाच्या स्पंदनाचा नाद आला पाहिजे. एक नवी साधजी होऊ द्यावी पोरकी. अरे माणसाच्या अंतरातून नाद आला पाहिजे. अरे माणसाच्या अंतरातून नाद आला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद विश्वास सर. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं सुरुवात तुम्ही करा, म्हणजे हेच आम्हाला पाहिजे असतंय. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा जिंकणारा माणूस ज्यावेळी बोलतो त्यावेळेस वेळेचं भान राहत नाही. ठीक आहे. यानंतर मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं समारंभाचे 2 शब्द रणजित देसाई यांनी बोलावे, आणि मी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत या समारंभाच्या माध्यमातून थोडंसं 1-2 शब्दात व्यक्त करावं, आणि त्यानंतर आम्हाला सत्कार घ्यायचे आहेत. सर्वांचे आभार. मला इथं 2 शब्द बोलायची संधी दिली. मी काय वक्ता वगैरे काय नाही, थोडासा स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे. आणि ही सगळे आपले माझे ज्येष्ठ बंधूच आहेत. आम्ही लहानपणापासून इथं स्टडी सर्कलला अभ्यास करत होतो. हसत खेळत खूप चांगले दिवस होते ते. अनिल दादा असेल, राहुल ते असेल, संध्याकाळचं ते बोलणं मजा यायची. दिवसभर अभ्यास करायचो. शिव्या पण आम्हाला घालायची, वरडायची, पण काय त्यांचा हक्क होता. पुढे गेलो, स्पर्धा परीक्षा आम्ही पण केल्या, पण काय अपयश आलं, पण काही आयुष्यात नवीन मार्ग सुद्धा शोधले.
त्यातून समजलं की बाबा एक गोष्टी मागे राहणं पळणं आणि त्या रडत बसणं हे काही योग्य नाही. आयुष्यात नवीन गोष्टी पण असतात अनुभवण्यासाठी करण्यासाठी, आणि तुमची काय कॅपॅसिटी आहे हे जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही, तो त्याला समजत नाही, तोपर्यंत लक्षात येत नाही. त्यामुळं यश अपयश येत असते. तुम्ही जिथं आहात तिथं खुश राहा, जे करताय ते प्रामाणिकपणे करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. कारण नीलमनं आता बघतोय मी ना, म्हणजे मी आता स्वतः आम्ही 10 वर्षाला एकत्र आहे. नेहमी तिनं काम करत जॉब करतच अभ्यास केलेला आहे. कधी त्याला म्हणजे बिना जॉब करता तिला अभ्यास करताना कधीच वेळ भेटला नाही. त्यातूनच त्यांनी यश मिळवले. तुमच्या पाठीमागे अतिशय संकट असतील, अडचणी असतील, चालू दे, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जे करायचं आयुष्यात ना ते तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्याशी प्रामाणिक राहा आणि काम करत राहा. तुम्हाला यश नक्की मिळेल. आपले काही इथे मित्र बसलेत आपले सगळे, त्यांना यश खूप उशिरा मिळाले. पण एकदा यश मिळालं ना, जे काय आपलं झालंय मागचं त्याला काही अर्थ राहत नाही. एंड इज वेल, ऑल इज वेल. त्यामुळे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करा, चांगला माणूस बना, ते खूप महत्वाचं आहे. आणि जे आपल्या पाठीमागे आहेत त्यांना आपल्या बरोबर पुढे कसं घेऊन जाता येईल याचा थोडा विचार करा, त्यासाठी मदत करा सगळ्यांना. धन्यवाद. एक 2 मिनिटं असंच सत्कार सोहळे कायम होऊ घालतील आणि होत राहतील. यानंतर आपल्या आता स्टडी सर्कलच्या माध्यमातून आपण आता हे कार्यक्रम राबवतोयच. त्यानंतर 15 ऑगस्ट 26 जानेवारी आता जे आहेत स्टडी सर्कलच्या माध्यमातून, आता यांनाही माहिती आहे की सर्व कार्यक्रम आपण राबवत असतोय. 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, त्यानंतर आश्रमशाळा आता आपल्या या ठिकाणी आलेले आहे. आश्रमशाळेसंदर्भातला एक विषय अजून आहेच आपल्याकडं. या माध्यमातून आपण पुस्तकं असतील, वह्या असतील, पेन असतील आणि सर्वतोपरी जी काही मदत होत असते ती आपण करत असतो. म्हणजे अगदी मराठी शाळेपासून आश्रमशाळा असेल, मातोश्री शाळा असेल आणि इतर सर्व कार्यक्रम जे आपण स्टडी सर्कलच्या माध्यमातून चालू ठेवलेले आहेत, यामध्ये सर्वांचा तेवढाच मोलाचा वाटा असतो. आणि या पाठीमागचे आधारस्तंभाचे हात सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनेच लाभलेले असतात. तर मी त्यांना मित्रांनो, आयुष्य घडवणारी जागा ही माझ्या जीवनातली खरं आयुष्य इथून सुरुवात झालं. ज्यांना आयुष्य पलटलं म्हणजे आयुष्य खरंच जगायची सुरुवात इथून झाली. 10वी पर्यंत कॉपी करून पास झालेला विद्यार्थी इथं 12वीच्या सायन्स पर्यंत ऍडमिशन आर्ट मध्ये घेतलं. ही जागा ही, या जागेला खरं देवाच्या नंतरचं स्थान आहे माझं. महत्वाचं म्हणजे हे इथून जिद्द काय ना अभ्यास काय इथं कळाला. 10वी पर्यंत कॉप्या करून पास झालो सगळे. आणि ज्यांनी कॉप्या पहिल्यांदा बंद केल्या ते माझ्या सगळ्यात जवळ संपतराव देशमुख सर आणि आपले नांगरे पाटील साहेब, की जेव्हा काय या गावामध्ये आपल्याला प्रथम हे करायचं, नोकरी कशी मिळवायची ते ह्या स्टडी सर्कलनं शिकवलं. त्यामुळे ही जागा ही अतिशय पवित्र जागा आहे. या जागेतून आम्ही आता ही एकाच वेळी भरती झालेलं सर्व हे, आणि तिथून जे सुरुवात झाली ते कुकुडच्या आपल्या प्रगतीत जशी पोलीस खात्यात प्रत्येक खात्यात मुलं होत गेली, की हे अशी ही जागा आहे. महत्वाचं म्हणजे तुमचं सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन. वेगवेगळ्या सेवेमध्ये तुम्ही दाखल झालात आणि इथून पुढे सुरुवात झालेली आयुष्याची. पण तुम्ही तिथून गेलाय त्या जागेला विसरू नका. महत्वाचं म्हणजे ज्या जागेनं आपल्याला इथं सुरुवात केली त्या जागेला तुम्ही विसरू नका. महत्वाचं मात्र हे एक जिद्द तुम्ही ठेवली, जिद्द लास्ट पर्यंत आपल्याला आपलं एम भेटत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग तुम्ही सोडू नका. मध्येच माझं आता मी फेल होत गेलोय, नाही तर सोडून देतो. आमच्या संघ हा बाबू आमच्यापासून जिद्द म्हणजे अभ्यास व्यायाम करतोय. आमचा बापू असेल, नाही त्याला थोडं अपयश आलं पण जिद्द सोडलेली नाही अजून त्यांनी. तशी जिद्द तुम्ही कुठेही नेम मिळवा, नोकरी मिळवा, महत्वाचं प्राधान्याने नोकरी महत्वाची आहे. कोणत्याही खात्यात असो, नाहीतर राज्यसेवा असो, MPSC असो, कोणत्याही पदा. आज मंत्रालयात आपला सहाय्यक महेश पाटील म्हणून आम्ही एका ह्याच्यामध्ये बिचारमध्ये झोपलेली व्यक्ती आहे इथं, तो आज कक्ष अधिकारी आहे. त्यामुळे हे जागेला महत्वाचं जिद्द आहे, महत्वाचं आहे. एवढं बोलून सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्याला जी बैठक व्यवस्था आपल्या स्टडी सर्कल मध्ये केलेली आहे ते यांच्याच बॅचनं बऱ्यापैकी सर्व पैसे पेड केलेले आहेत. बैठक व्यवस्था जी आतली आपल्याला पाहायला मिळते या सर्वांच्या आर्थिक मदतीतून ते आपल्याला मिळालेले आहेत. त्याबद्दल आणि मी तुमचा सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून जे आर्थिक मदत करता ती कुठेतरी आम्ही सत्कारणी लावतो. आणि त्या लावलेल्या वास्तूचं सुद्धा म्हणजे जे मदत तुम्ही देता त्याची वास्तू आम्ही कशा पद्धतीनं तयार करतोय किंवा काय करतोय याचा पाठपुरावा सुद्धा कधी करण्याची गरज तुम्ही म्हणजे केली नाही.
ते आमचं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहात. धन्यवाद. या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा संपल्यानंतर आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुम्ही आलेला सर्वांचं धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. स्टडी सर्कल कोकरूडच्या वतीनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.